या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स ड्रीम स्पेस। पैशांच्या जोरावर विरोधी उमेदवारांना धमकावून स्वतःचे उमेदवार बिनविरोध निवडून आणण्याचा प्रताप सत्ताधारी महायुतीनं केल्यामुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे। या सर्व राजकीय गोंधळात उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी सोलापुरात एका मनसे पदाधिकाऱ्याची हत्या करण्यात आल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली। मनसे नेते अमित ठाकरे यांनी सोलापुरात येऊन मृत मनसे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली। यावेळी अमित ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली। एक दिवस प्रचार सोडा आणि इथं या असं आवाहन अमित ठाकरे यांनी दोघांनाही केलं। महापालिका निवडणुकांमध्ये पैसे देऊन फॉर्म परत घेण्यापर्यंत ठीक होतं, मात्र उमेदवारी मागे घेण्यावरून आता खून होऊ लागले आहेत। मी जसं बघितलं तसं एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी बघावं। अशा निवडणुका असतील तर नको आम्हाला निवडणुका, आम्ही सगळे फॉर्म परत घेतो, तुम्हीच जिंका अशा निवडणुका। तुमचं राज्य कुठं नेऊन ठेवलंय हे तुम्हाला कधी कळणार आहे की नाही, अशा शब्दात अमित ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना खडा सवाल केला। गेल्या 40 वर्षांपासून मी भाजपचं काम केलं आहे। आमदार विजयकुमार देशमुख यांच्या नेतृत्वाखाली मी काम केलं आहे, तरीही भाजपनं माझी उमेदवारी डावलली। माझ्यावर अन्याय झाला आहे, त्यामुळे मी अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उभा आहे। माघार न घेता वाटचाल सुरू असून प्रभाग क्रमांक 3 मधून अपक्ष उभारलो असून प्रभागातील जनतेनं मला अपक्ष म्हणून उभारण्याची ताकद दिली। प्रभागातील जनतेच्या पाठिंब्यावरच माझा विजय निश्चित असल्याचा दावा प्रभाग क्रमांक 3 मधील अपक्ष उमेदवार अशरथ उर्फ बाबूराव जमादार यांनी केला। पश्चिम महाराष्ट्राच्या नूतन अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांचा जनसेना सोलापूर शाखेच्या वतीनं सत्कार करण्यात आला। हा सत्कार सोहळा सोलापुरातील मार्केट यार्ड इथं मोठ्या उत्साहात पार पडला। जनसेना सोलापूर शाखाध्यक्ष श्रीनिवास यन्नम उर्फ कामटे यांच्या हस्ते डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला। दरम्यान यावेळी डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांनी पश्चिम महाराष्ट्र पातळीवर पद्मशाली समाजाचं संघटन अधिक मजबूत करू असा विश्वास व्यक्त केला। या सत्कार समारंभाला ऑल इंडिया पद्मशाली संघमचे उपाध्यक्ष रामकृष्ण कोंड्याल, श्रीनिवास चिलका, पद्मशाली युवक संघटनेचे अध्यक्ष शेखर कटकम, माजी अध्यक्ष राकेश पुंजाळ, निकेल यन्नम, श्रीनिवास बिटला, अनिल कोंडा, श्रीनिवास मंथेन, दत्तात्रय बंदगी, नरेंद्र बल्ला, राघवेंद्र शासम यांच्यासह जनसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाजबांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते। सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत उमेदवारी मागे घेण्याच्या कारणावरून परवा झालेल्या खुनी हल्ल्यात बाळासाहेब सरवदे या युवकाचा निर्घृण खून झाल्याच्या घटनेचा निषेध करण्यासाठी तसंच भाजपच्या कथित दडपशाही विरोधात महाविकास आघाडीच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर शांततेत मूक आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनाच्या सुरुवातीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आलं। त्यानंतर स्वर्गीय बाळासाहेब सरवदे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली। या मूक आंदोलनात खासदार प्रणिती शिंदे, माजी आमदार नरसय्या आडम मास्तर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहर अध्यक्ष महेश गादेकर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या अस्मिता गायकवाड, जिल्हा प्रमुख अजय दासरी, मनसेचे नेते दिलीप धोत्रे, जिल्हा प्रमुख विनायक महिंद्रकर, लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख महेश धाराशिवकर, काँग्रेसचे प्रवक्ते प्राध्यापक अशोक निंबर्गी, युसुफ शेख मेजर यांच्यासह स्वर्गीय बाळासाहेब सरवदे यांचे नातलग आणि महाविकास आघाडीतील विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते। सोलापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक 7 मधील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ चौपाड, मंगळवेढा तालीम परिसरात भव्य पदयात्रा काढण्यात आली।
या पदयात्रेद्वारे उमेदवारांनी थेट मतदारांशी संपर्क साधत विकासाच्या मुद्द्यांवर संवाद साधून विजयाचा ठाम दावा केला। या प्रचार पदयात्रेत महायुतीचे उमेदवार अमोल शिंदे, अनिकेत पिसे, मनोरमा सपाटे आणि मनीषा कणसे यांच्यासह शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसंच मोठ्या संख्येनं स्थानिक नागरिक सहभागी झाले होते। महायुती जिंदाबाद, विकासाच्या बाजूने मत अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता। पदयात्रेदरम्यान उमेदवारांनी चौपाड आणि मंगळवेढा तालीम परिसरातील घरोघरी जाऊन नागरिकांच्या भेटी घेतल्या। प्रभाग क्रमांक 9 चे महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार ॲडव्होकेट सुरेश गायकवाड यांनी मतदारांच्या गाठीभेटींवर भर दिला असून त्याला मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे। रविवारी त्यांनी शांतीनगर, कर्णिकनगर, स्वातंत्र्य सैनिक नगर भागात होम टू होम प्रचार करत मतदारांना मशाल चिन्हावर मतदान करण्याचं आवाहन केलं। दरम्यान ॲडव्होकेट सुरेश गायकवाड यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना या भागातील समस्यांची चांगली जाण असून नगरसेवक झाल्यानंतर सर्व समस्यांवर तोडगा काढू असं आश्वासन दिलं। सकाळी आम्ही शांतीनगर परिसरात हैदराबाद नाका रोडला अतिशय संवेदनशील आणि झोपडपट्टी असणारा हा परिसर होता। त्या ठिकाणी ते शांतीनगर झोपडवासियांना आम्ही भेटलो, प्रत्यक्ष अडचणी ऐकल्या। या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स ड्रीम स्पेस, सर्व सुविधांनी युक्त शहरालगतचा अद्ययावत प्रकल्प, लक्झरियस रेसिडेन्शियल ओपन प्लॉट्स, कॉन्क्रीट रोड, पाण्याची सोय, स्ट्रीट लाईट अशा सुविधांसह मंदिर, योगा केंद्र, ओपन जिम, चिल्ड्रन पार्क, ओपन एम्फीथिएटर, निसर्गरम्य वातावरणात नवजीवन अनुभवण्यासाठी पुणे रोड बाळे इथल्या क्रिस्टल्स ड्रीम स्पेसला प्रत्यक्ष भेट द्या। ऑफिस क्रिस्टल डेव्हलपर्स, ICICI बँकेजवळ, पार्क चौक, सोलापूर। संपर्क 820 099 827 आणि 91 45 509 509।